ती मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वाराबंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृग नैनी, ती सावरीशी सांज ओली. मागील भागात आपण पाहिलं जसे राहताना या घरात ते बघून लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वास उडालाय. एक प्लीज परत माझ्या समोर लग्नाचा विषय काढू नकोस. वय किती तुझं आता? विचारतात का मुलीला? मुलगी आहे का ती? म्हणजे माझ्या सुनेसारखी आहे ना ती आता? मिस्टर विनय भेटूच हा आपण नंतर काय आले? आता भेटलोय ना आपण वेळ काढून, आता सगळं ठरवून टाकू. हे बघ मी जात धरम बिरम काय मानत नाही, तू हो बोल आता लगीन जुळून टाकतो. आता काही आज आपली परत भेट व्हायची नाही. नमस्कार करतो. आशीर्वाद. बघे नाच्या बघ शिक आता पुढे. विनया. हा बाबा. अरे आपल्या घरात चोर शिरून राहिला. काय चोर? मग अरे त्याहिले बांधून ठेवले मी चादरीत. तुम्ही तिकडेच थांबा, काही करू नका, मी लगेच घरी येतोय. थांबा. लवकर ये. हाय स्वीटहार्ट. राघव. तू अचानक इथे मला न सांगता? का मी येऊ शकत नाही का? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तू येऊ शकत नाही? केव्हाही येऊ शकतेस. हा कॅफे तुझाच आहे, तू कधीही येऊ शकतेस. तू बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय आणलं? कसं वाटलं? क्यूट नाहीये का? खूप क्यूट आहे. अगदी अगदी तुझ्यासारखं. एक सेकंड. हा विनय बोल.
काय? मी पोचतोय. मला अर्जंटली घरी जायचंय. बाय बाय बाय. राघव अरे गिफ्ट तरी घेऊन जा. हे बघ, हे मी नंतर आरामात येऊन घेऊन जाईन. ओके? अरे पण बिन काही नाही. हा रस्त्यात पडला तर मला केवढ्याला पडेल. म्हणजे तू याची काळजी घेणार नाही. बाबू, काळजी घेणार म्हणून तर म्हणतोय. नंतर घेऊन जाईल. ओके? ओके बाय. बाय. ओय बाय. बाय. आपण आज जाऊन बघूया का कोण आहे तो. काय करताय? आजकालचे चोर किती भयंकर असतात. तुम्ही उगाच नसते उचापती करू नका. वहिनी बरोबर बोलून राहिल्या भाऊ. कसं बसा डांबलं मी त्याला आतमध्ये. घट्ट पकडा. तुम्हाला काही झालं नाही ना? विनय, अरे खूप हिंमत दाखवली तुझ्या बाबांनी आज खरंच. कुठे चोर कुठे? बाबा तुम्ही काय केलं त्याचं? एक मिनिट माझा ऐका, आपण पोलिसाला बोलूया आधी. बरोबर, मी फोन करतो. एक मिनिट आधी बघूया तर आत कोण आहे काय. अरे येण्यास का तू? चोराला काय बघायचं? पोलिसाला फोन करा. एक मिनिट थांबा सगळे. आधी आत बघूया काय झालंय ते. विन्या, बायताला भला दांडा घ्या हातात. मला घाबरवू नका ना. ओके चल. नाही थांब विनय, तू नको. काय नाही विनय, तू नको थांब. थांब विनय, नको थांब. चावी आण. हा दिली ते. हा. उघडला का? उघडतो. चला. विन्या, तू माझ्या मागे थांबा. अरे भाईताड सोडता काय ले? थांबा जरा तुम्ही. नीलिमा, अगं तू? बाई असून चोरी करून राहिली. बरं आली इले बांधले. ओ लाज नाही वाटत? पोलिसाला बोलवा. कोण हा येडपाट माणूस? अरे मी काय बोलायच्यात याने माझं तोंड दाबलं आणि ह्या चादरीत मला इथे गुंडाळून टाकलं. नाही, खरंच खूप सॉरी हा निलिमा वहिनी, खूप सॉरी. ए चोराची गाऊन माफी मागते बे. कोण हा येडा माणूस? चोर तो चोर आणि मला येडपट बोलते. मला चोर बोलायचं काम ठेवते. ए अंगावर यायचं काम नाही. प्लीज एक मिनिट वहिनी. काय ना ते विनयचे बाबा आहेत. त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही म्हणून गोंधळ झालाय. आणि बाबा ह्या निलिमा वहिनी ह्या आपल्याकडे जेवण बनवतात. जेवण बनवते? जेवण बनवत होते, पण आता ह्या पुढे नाही. मला तुमचं कामच नको. मी जातेच कशी. निलिमा, अगं ऐक तरी. निलिमा, डोंट वरी. आमची ही व्यवस्थित हँडल करणार. डोंट वरी. जरा बघा ना प्लीज. माझ्याकडे काय बघतो हिने? हो तुम्ही बाई ठेवली मला काय माहिती? स्वयंपाक करायला बाई ठेवली मला काय माहिती? डायरेक्ट घरात शिरते. शक नाही येणार माणसाले. दरवाजा वाजवला असता, बेल वाजवली असती तर मी दरवाजा उघडला नसता. त्यांच्याकडे आपल्या घराच्या चाव्या असतात. हेच पटत नाही मला तुमच्या लोकांचं. घरकाम करणाऱ्या बाईकडे चावी काय म्हणून देता तुम्ही घरची? हे काय पद्धत आहे का वागायची? तुम्ही लोक काय करते आणि कसं राहते काय कळत नाही. सॉरी.
काय रे विनय, काय आहे? आपल्या संत्र्यासारखं दिसून राहिले. काय ज्यूस बीस करता काय त्यात? अरे बापरे, तुटलं का? ठेवा ते. हा सुमित बोल. हो मी घरीच थांबलोय. राघव गेलाय स्टुडिओवर. हो ओके बाय. अरे माझ्याकडे का बघत होता? काय काय म्हणला तो? तुमची काळजी करत होता. मला काय होतंय? हो म्हणजे घरी सुखरूप जा असं सांगत होता तो. हा ए ते फोटो चांगला आहे. मनाने एकदम निर्मळ आहे. विनया ते गुरुजी म्हटले ते मला खरं वाटून राहिले बघ. काही बोलून राहिलं. काय बोलतोय विनया? काय काही बोलतो मी? मी बोललो हे मी बोल, गुरुजी बोलले ना. अरे तुम्ही तिघे राहताय म्हणून होत हे समजा. हे बघ विनया, विनया मी काय म्हणतो ऐक. हे बघ ए तू माझं ऐकणार आहेस का विनया? हो ऐकतोय. हा मी काय म्हणतोय, तुम्ही तिघे राहता ना, आणखीन एक चौथा कोणीतरी घ्या तुमच्यात राहायला, म्हणजे 4 जण होतील आहे की नाही? नाहीतर मग तुमच्यातला एक जण बाहेर जा. तू जातोस का? बाबा उगाच डोक्याचं टेन्शन वाढवू नका. इथे मुंबईत राहायला घर मिळणं सोपं वाटलं का तुम्हाला? अरे विनय म्हणून म्हणतोय लगीन कर, लगीन कर तू, मग तुझ्यासाठी आपण एकदम मोठं घर बघू. मोठं घर? वा. तुम्ही इथे तुमची आवराआवर करा. गाडी चुकली ना तर परत वांदे होतील. माझं सोड, तुझी काळजी कर स्वतःची. तुला जे सांगतोय ते कर, लगीन कर. ए विनया तो सुमित आणि तू तुम्ही दोघं राहा इथे काय चालेल? हा तुला आता गंमत वाटतेय? आमची अवस्था काय झाली असेल विचार कर. नशीब मोरे काका काकू होते फक्त. त्यांनी जर पोलिसांना बोलवलं असतं तर. आय एम सॉरी पण सिच्युएशन ना हसण्यासारखीच आहे. अरे त्या निलिमाची काय अवस्था झाली असेल. अगं हो ना, निलिमात आहे तर कधी तुमच्याकडे परत स्वयंपाक करणार नाही असं सांगून गेल्यात. काय सांगतोस? मी येऊ तुला रोज खाऊ घालीन. वा, आयुष्यात कधी किचनचं तोंड बघितलंयस का? हो कित्येकदा. आई जेव्हा जेवण तयार करायची ना ते घ्यायला मीच जायचे. छान. पण काव्या हे असं किती दिवस चालणार? कधी ना कधीतरी तुला स्वयंपाक करावाच लागणार आहे तुझ्या नवऱ्याकरता. अरे हो ते तर मी. एक मिनिट सुन. प्रत्येक वेळेला बायकोने का म्हणून स्वयंपाक करायचा अशी अपेक्षा तुम्ही पुरुष का करता? नाही म्हणजे केला नवऱ्याने स्वयंपाक तर काय फरक पडतोय? काय बिघडतंय? काहीही बिघडत नाही. मग तू असं का म्हणालास? कारण सगळे पुरुष माझ्यासारखे नसतात काव्या. स्वतःची कामं स्वतः करणारे, स्वयंपाक करणारे. मग मला अशाच मुलाशी लग्न करायचंय ज्याला स्वयंपाक बनवता येतो. बर शोधा शोधा. शोधायची काय गरज आहे? अगं शोधलास तरच सापडेल ना तुला तो. सापडतात रे. अशी माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात. आपण त्यांना फक्त ओळखायचं असतं. ते ओळखी पाळखीचं काम नंतर कर. आत्ता मला केदारे अँड सन्सची फाईल फॉरवर्ड कर. आय नीड टू स्टडी इट. इतका स्टडी माझा सुद्धा कर ना. सुमित फाईल सेंड करतेस ना? करते. काय करतोय मी? आणि ही माझ्याशी विनय समजून बोलते.
माझा हा प्रकार विनय आणि राघवला कळला तर? जा चेंज करून या. राघव यार काय करायचं? मलाच विचार काय करायचं ते. शिट यार, काय फालतू कपडे डिझाइन केलेत. एक बात याद रखना, तुम्हें मेरे जैसे डिजाइनर कहीं नहीं मिलेंगे. सेल्फी यार, कुठे आहेस तू? तू करेक्ट बोलली होतीस, तुझ्यासारखी डिझायनर मला नाही मिळणार. राघव, मेसेज काय करतोय? फोन कर. एक बोलू? माझी आणखी सटकेल असं काही बोलू नकोस. राहिलं. पिक अप द फोन, पिक अप द फोन, पिक अप द फोन. उचल उचल उचल. तुम्ही डायल केलेला नंबर उत्तर देत नाही. बोल आता. ती सेल्वी, तिचं काय? धीरेन व्यासच्या प्रोग्रामचे कॉस्ट्युम सेल्वी मार्लो करते. काय? हो. धीरेन ओल्ड विलन री एंट्री. मी बघतो काय करायचं ते. तू रिहर्सल घे. ठीक. हाय हाय. काय रे, थकलायस? हा अरे, चहा टाकू का? टाक. गुड. इव्हेंट मोठा आहे वाटतं. मोठा तर आहे, पण पंगा सुद्धा मोठा आहे. का, काय झालं? यार वो धीरेन मेरा पीछा ही नहीं छोड़ रहा है. धीरेन? एक धीरेन म्हणजे तो तुझा जुना मित्र ना? त्या दिवशी तुला पार्टीमध्ये नडला होता तोच ना? करेक्ट. त्याने काय केलं? काही केलं नाहीये, पण करेल. आणि यावेळेस जर त्याने काही पंगा केला ना, तर माझ्या हातून केलाच म्हणून समज. राघव, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. एकतर तुमच्या दोघांची जी दुश्मनी दुश्मनी मी नाही, त्याने सुरू केली. अरे राजा, त्याला अवॉइड कर ना तू. कसं? मला जो इव्हेंट मिळाला ना त्याचा तो सुद्धा पार्ट आहे. आणि ती सेल्वी जी माझ्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करणार होती, आता त्याच्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करते. हे बघ राघव, आय एम नॉट द राईट पर्सन टू कमेंट ऑन इट, पण मला असं वाटतं की त्या धीरेनमुळे तू काहीतरी चुकीचं पाऊल उचलू नकोस. टेन्शन घेऊ नकोस, मी हँडल करतो. अरे टेन्शनचा प्रश्न नाहीये, पण हाय हाय. कहा थे जनाबे आली? काही नाही रे, बाबांना गाडीत बसवून आलो. व्यवस्थित गेले ना रे? हो. गुड. बाय द वे, हे तुझे 20 रुपये आणि हे तुझे. कसले रे पैसे?
अरे काही नाही, बाबांनी तुम्हाला खर्चायला दिले. आमच्याकडे पद्धत असते तशी. पण याचं करू काय? अरे एखादं फुल घे तुझ्या नवीन फुलासाठी. नको, मी एक काम करतो, या 20 रुपयाचा सब्जा विकत घेतो आणि विण्याच्या बाबांना गिफ्ट करतो. मग तूच त्यांना सांग की रोज रात्री भिजत घालत जा आणि सकाळी उठल्यावरती तोच पाण्यासकट पीत जा, म्हणजे त्यांचं पादरणं कंट्रोल होईल रे. अरे ते काय मुद्दाम करत नाहीत रे. मी सुद्धा तेच सांगतोय. गेले 2 दिवस आपल्या घरात न जाणं कोणकोणते वारे. ते शाळेत कुठले शिकवतात रे, ते खारे वारे, मतलई वारे, तसे विण्याच्या वडिलांचे धास धूस धूम वारे. राघव बस. तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुझं एवढं ऐकून घेतोय. माझ्या बाबांबद्दल वाईट साईड बोललेलं मला आवडत नाही, तुला माहितीये. तुझ्यासाठी दुसरं कोणी असतं ना, इथेच मुस्काड फोडलं असतं त्याचं. एक शब्द बोलू नकोस. बाबा बरोबर बोलत होते. आपण तिघं राहतोय म्हणून आपल्यात प्रॉब्लेम्स होतात. अरे विनय, नाही सुमित, बाबांचं म्हणणं मला पटायला लागले. आपल्यात कुणीतरी एक वाढायला हवा किंवा कुणीतरी एक कमी व्हायला हवा. विनय, तुम्ही दोघं राहा इथे, मी जातो.